जसे आमचे पप्पा गेले तसं कोणाचं जाऊ नये. सकाळी लवकर उठलं, धारा काढल्या, दूध घालून आलं, पेढे आणले, आम्हाला चारलं आणि मम्मी म्हणली येऊ का मी गाय बाजू लागायला. नका म्हणलं. झाडाच्या हिरवाईनं दिसलंच नाही असं लवकर उभारलेलं होतं. हिला हाका मारल्या आव बिनायची बिना जवळ जाऊन बघितलं तर गळफास घेतलेला होता. सोलापूरच्या बार्शी तालुक्यातल्या कारी गावातला आक्रोश काही केल्या कमी होत नाहीये. आधीच कर्जबाजारीपणा आणि आता पावसानं घातलेलं थैमान. या गावात गेल्या 28 महिन्यात तब्बल 28 आत्महत्या झाल्यात. 25 सप्टेंबर रोजी शरद गंभीर यांनी आत्महत्या केली. मित्रांनो, 28 दिवसामध्ये 28 आत्महत्या ज्या गावामध्ये झाल्या त्या गावातील एका आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या मुलीचा हा जो आक्रोश आहे, हा आक्रोश तुम्ही आता ऐकला. हा जो आक्रोश आहे हा आपल्यापर्यंत पोहोचला, परंतु हा आक्रोश मुक्या आणि बहिऱ्या सरकारपर्यंत पोहोचला की नाही हा प्रश्न महत्त्वाचा आहे. कारण जर हा आवाज किंवा हा आक्रोश आणि ही जे दुःख आहे हे जर सरकारने जाणून घेतलं असतं तर मागच्या 10 वर्षामध्ये जो NCRBचा जो डेटा आहे त्याच्यानुसार मागच्या 10 वर्षामध्ये फक्त महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण देशामध्ये बोलत नाही, फक्त महाराष्ट्रामध्ये सरकारी आकडे आहेत की 37,000 पेक्षा जास्त आत्महत्या या शेतकऱ्यांनी केलेल्या आहेत. आणि हा जो आकडा आहे हा त्याच्याही पेक्षा जास्त आहे किंवा असं म्हटलं जाते की ह्यापेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. परंतु जो रेकॉर्डेड आहे तो त्या ठिकाणी NCRBचा जो डेटा गव्हर्नमेंटचा आहे तो सांगतोय की मागच्या 2015 नंतर 2024 पर्यंत 37,000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. ह्याचा अर्थ तुम्ही समजून घ्या की आपल्या देशामध्ये कशा प्रकारे जो शेतकरी आहे तो कशा प्रकारे नाडला जात आहे किंवा छळला जात आहे. खरं तर आपल्या देशामध्ये ज्याप्रमाणे बेरोजगारी, महागाई, गरिबी, भ्रष्टाचार हे जे मुद्दे आहेत ना त्या मुद्द्यासारखाच एक मुद्दा सर्वात महत्त्वाचा तो सुद्धा आहे शेतकरी आत्महत्या. कारण आपला देश हा आजही शेतीप्रधान आहे आणि आपल्या देशामधील 65% जे लोक आहेत ते शेतीच्या व्यवसायावर अवलंबून आहेत. आणि आपण आज जे शेतकरी काम करतायत किंवा शेतकरी आपला जो अन्नदाता आहे तो जो शेतामध्ये राबतो त्याच्यामुळं आज आपल्याला जे अन्नधान्य आहे, फळफळावळ आहे हे सर्व आपल्याला आपल्या देशामध्ये हरित क्रांतीनंतर हे शक्य झालं की आपण आपल्या देशामध्ये हे उगवू शकतो, पेरणी होते आणि त्यानंतर आपल्याला खायला मिळतं. परंतु जर शेतकरी किंवा ह्या प्रकारे ज्या प्रकारचे जे आत्महत्येचं प्रमाण आहे हे जर असंच प्रमाण राहिलं किंवा शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत त्या जर सोडवल्या गेल्या नाही तर अशी वेळ येईल की आपल्याला सर्व खाण्यापिण्याच्या वस्तू सुद्धा आपल्याला आयात कराव्या लागतील, दुसऱ्या देशामधून आणाव्या लागतील. मित्रांनो, आपल्या देशातील जे शेतकरी आत्महत्येचं प्रमाण आहे ते न थांबण्यामागे किंवा ते निरंतर होण्यामागे 4 कारणं आहेत ती प्रमुख आहेत. आणि ही जर 4 कारणं आपण जर समजावून घेतली तर आपल्याला नक्की ज्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहेत त्या का होत आहेत हे आपल्याला समजेल. आणि ह्याच्यामध्ये प्रामुख्याने नैसर्गिक कारणं आणि मानवनिर्मित कारणं अशा 2 भागामध्ये जर आपण याचा विचार केला तर ते आपल्याला समजणं हे सोपं जाईल. आणि म्हणून आपण सर्वात प्रथम ही जी 4 कारणं आहेत ती आपण समजावून घेऊया. आणि ह्या 4 कारणाचा विचार करण्याअगोदर सध्या महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याचा एक रिपोर्ट TV9नी दाखवला की कशा प्रकारची परिस्थिती आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. आणि महाराष्ट्रातले जवळजवळ अर्धापेक्षा जास्त महाराष्ट्र आज जो पाण्याखाली आहे ती जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याच्यामुळे आज जे शेतकऱ्यांचे हाल होत आहेत आणि शेतकऱ्यांची जी मागणी आहे त्या मागणीला कशा प्रकारे सरकार प्रतिसाद देत आहे किंवा लोकांचा प्रतिसाद त्याला कसा मिळत आहे हे सुद्धा समजून घेणं महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आपण पहिल्यांदा हा रिपोर्ट बघूया, जो TV9चा रिपोर्ट आहे तो आपण बघूया. तो TV9चा रिपोर्ट बघितल्यानंतर आपण ही जी 4 कारणं आहेत ती 4 कारणं आपण थोडक्यामध्ये समजून घेऊया. मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यामधल्या कॉटन जिनिंग फॅक्टरीमध्ये नदीचं पाणी शिरल्यानं मशिनरींचं मोठं नुकसान झालंय. परभणीच्या पूर्णा तालुक्यामधल्या चुडावा गावात एका व्यक्तीसह जनावरांचं बोटीच्या साह्यानं रेस्क्यू करण्यात आलंय. सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रिधोरे गावाला पाण्याचा वेढा बसला होता. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागानं तत्परता दाखवत रिधोरे ग्रामस्थांना तत्काळ सुरक्षित स्थळी हलवलं.
सोलापूरच्या करमाळ्यामधील जेऊरमध्ये मध्यरात्री झालेल्या पावसामुळे पूर स्थिती निर्माण झाली आहे। गावातील अनेक घरात पाणी शिरलंय। सरपंच पृथ्वीराज पाटील यांनी तत्परता दाखवत एका वृद्ध महिलेला पाण्यातून बाहेर काढत सुरक्षित स्थळी दाखल केलं। सोलापूरच्या करमाळ्यामध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। वीट गावातील नागरिकांना दवंडी देत सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। हिंगोलीमध्ये पुरामुळे कयाधू नदी ओव्हरफ्लो झाले। कयाधू नदीचं पाणी शेतात शिरल्यानं प्रचंड नुकसान झालंय। धाराशिवच्या परांडा तालुक्यातील शेळगाव मधील खैरी नदीला पूर आलाय। शेळगाव मधील काही घरांमध्ये खैरी नदीचं पाणी शिरलंय। मित्रांनो, हा रिपोर्ट तुम्ही पाहिला। हा जो रिपोर्ट आहे हा आपल्याला काय सांगतो? हा रिपोर्ट आपल्याला हे सांगतोय की मराठवाडा आणि विदर्भ जो गेल्या अनेक वर्षापासून ज्याला दुष्काळी भाग म्हटलं जातं किंवा ज्या अवर्षणग्रस्त भाग म्हटलं जातं, त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला, तो इतका प्रचंड पडला आणि ज्या प्रकारची परिस्थिती मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये आणि खूप साऱ्या जिल्ह्यामध्ये, जवळजवळ 25 ते 30 जिल्ह्यामध्ये, म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त महाराष्ट्रामध्ये आज ही परिस्थिती निर्माण झालेली आहे। आणि हे जे संकट आहे हे आसमानी संकट आहे, मानवनिर्मित नाही। हे देवाकडून किंवा म्हणा किंवा ज्याला निसर्गाकडून म्हणतात, हे अशा प्रकारे ज्यावेळेस ह्या निसर्गनिर्मित संकट येतात त्यावेळेस अशा गोष्टी ह्या माणूस कंट्रोल करू शकत नाही किंवा त्याच्यावर आपण नियंत्रण करू शकत नाही, कारण ते निसर्गनिर्मित आहे। आणि म्हणून सर्वात महत्त्वाचा ती गोष्ट आपण समजून घेऊया की अशा प्रकारे म्हणजे चक्रीवादळे येतात किंवा भूकंप येतात किंवा ज्या प्रकारे असे महापूर येतात किंवा अशा प्रकारे ज्यावेळेस निसर्गनिर्मित संकट आपल्या जीवनामध्ये येतात किंवा आपल्या देशावर, राज्यामध्ये येतात, त्याला माणूस प्रत्यक्ष थांबवू शकत नाही, परंतु ते जे काही आहे ती संकट येऊन गेल्यानंतर मात्र त्याच्यामधून माणसाला उभं राहणं हे आवश्यक असतं किंवा सरकार नावाची जी व्यवस्था आपल्या देशामध्ये असते किंवा राज्यामध्ये असते, त्यांचं ते काम असतं की सर्व जी परिस्थिती आहे ती योग्य प्रकारे हाताळणं आणि सर्व परिस्थिती देशातली ही सर्व पूर्वपदावर आणणं। आणि हे फक्त महाराष्ट्रामध्ये झालं असं नाही, पंजाबमध्ये झालं, कर्नाटकामध्ये झालं आणि आसाममध्ये आपण बघितलं, उत्तराखंडमध्ये आपण बघितलं, ढगफुटी झाली। आणि हे जे निसर्गनिर्मित जे संकट आहे हे संपूर्ण देशामध्ये ह्या वर्षामध्ये आपल्याला पाहायला मिळालं, परंतु सरकारने ते कशा प्रकारे हँडल केलं हे महत्त्वाचं आहे। आणि म्हणून ह्याच्यामध्ये निसर्गावर आपण मात करू शकत नाही, निसर्गाला आपल्याला कॉपरेटच करावं लागतं किंवा निसर्ग ज्यावेळेस आपल्याला एखादी गोष्ट आपल्यावर संकट आणतो त्याच्यामधून आपल्याला स्वतःचं रक्षण करून आपल्याला त्यामधून पार व्हावं लागतं। म्हणून सर्वात महत्त्वाची गोष्ट समजून घ्या की हे जे मी तुम्हाला हा रिपोर्ट दाखवला याच्या मागचा उद्देश हा आहे की ज्या प्रकारे निसर्गनिर्मित संकट आपल्या जीवनामध्ये येतात त्याला आपण थांबवू शकत नाही, परंतु जे मानवनिर्मित संकट असतात ती ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये येतात ते मात्र माणसाने निर्माण केलेले असतात। म्हणून आता ही जे संकट निसर्गनिर्मित शेतकऱ्यांना आलं त्याला कोणी काही करू शकत नाही, परंतु आता आपण पहिलं जे कारण आहे ते आपण त्याच्यामध्ये समजून घेतलं, ते म्हणजे निसर्गनिर्मित कारण की ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांवर वेगवेगळ्या प्रकारे निसर्गनिर्मित संकट येतात। त्याच्यामध्ये अतिवृष्टी असते किंवा अवकाळी पाऊस असतो किंवा जे कडधान्य असतात किंवा पिकं असतात त्याच्यावर किडे पडतात किंवा वेगवेगळ्या फवारण्या त्यांना कराव्या लागतात किंवा वेगवेगळ्या प्रकारे त्यांना पेरणी केल्यानंतर सुद्धा अनेक वेळा पावसामुळं किंवा वातावरणाच्या बदलामुळं त्यांच्या पिकांचं नुकसान होतं किंवा फळबागांचं नुकसान होतं। त्यामुळे हे जे संकट असतात ना, ही संकट ही सर्व ही नैसर्गिक संकट आहेत आणि ह्या नैसर्गिक संकटातून आपण फक्त त्याला प्रतिकार करून किंवा त्याच्यामधून बाहेर आल्यानंतर किंवा ते संकट गेल्यानंतर आपण त्याच्यामधून मार्ग काढू शकतो। परंतु आता आपण दुसरं कारण बघूया की जे शेतकऱ्यांच्या आत्महत्यामागे किंवा शेतकऱ्यांची जी दयनीय अवस्था आज आपल्या देशामध्ये आहे त्याच्या मागचं दुसरं जे महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे जे शेतकरी आहेत त्यांना योग्य प्रकारे जो हमी भाव आहे तो दिला जात नाही। ते जे शेतकरी पीक ज्यामध्ये पीक पिकवतात
मग त्याच्यामध्ये वेगवेगळे पिकं जे पूर्ण 12 महिन्यामध्ये जे शेतकरी घेतो ते जे शेतकरी असतात त्यांना योग्य हमी भाव हा दिला जात नाही. आपण बघितलं 2021-22मध्ये ज्यावेळेस दिल्लीच्या बॉर्डरवर पंजाबमध्ये शेतकरी बसलेले होते आणि त्यांनी त्या ठिकाणी एक मोठं आंदोलन केलं की जे काही 3 कृषी काळे कायदे, त्याला काळे कायदे म्हटलं होतं, ते काळ्या कायद्याविरुद्ध किंवा ते मागे घ्यावेत यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केलं होतं. आणि त्यांची मागणी होती की जो काही स्वामीनाथन आयोग आहे त्या स्वामीनाथन आयोगाच्या ज्या शिफारशी आहेत त्या लागू करा आणि आम्हाला MSP द्या, म्हणजे आमच्या शेतमालाला भाव द्या की जेणेकरून आम्हाला जे व्यापारी आहेत ते लुटू शकणार नाहीत किंवा आमच्या मालाला योग्य किंमत मिळाली तर आम्हाला आमच्या कुटुंबामध्ये आम्हाला योग्य प्रकारचं आमचं जीवन जगता येईल. परंतु ही जी मागणी आहे ही सरकार मान्य का करत नाही हा सर्वात मोठा प्रश्न आहे. बघितलं असेल आपण 1-1.5 वर्ष ते शेतकरी बॉर्डरवर राहिले, रस्त्यावर राहिले, बायका मुलांसह सहित राहिले आणि एवढंच नाही तर त्याच्यामध्ये म्हातारे 90 वर्षाचे म्हातारे सुद्धा लोक राहत होते आणि त्याच्यामध्ये 600-700 शेतकरी हे त्या ठिकाणी त्या आंदोलनामध्ये मरण पावले. आणि हे मरण पावल्यानंतर सुद्धा आपण जर पाहिलं असेल की त्या ठिकाणी आपल्या देशाचं जे सरकार आहे त्या सरकाराला बिलकुल पाझर फुटला नाही किंवा त्या सरकारने कोणतेही त्या ठिकाणी जाऊन शेतकऱ्यांशी बोलणी करायचा प्रयत्न केला नाही किंवा त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला नाही. परंतु त्या ठिकाणी एक 1-1.25 वर्षानंतर त्या ठिकाणी हे काळे कायदे मागे घेतले गेले आणि त्यामध्ये मागे घेत असताना असं म्हटलं गेलं की आमच्या तपश्चर्येमध्ये काहीतरी कमतरता राहिली. आता हे काय तपश्चर्या करतात, कसली तपश्चर्या करतात, AC ऑफिसमध्ये बसून, AC कारमध्ये, AC विमानामध्ये आणि सर्व फॅसिलिटीज गव्हर्नमेंटच्या घेऊन लोकांच्या पैशांनी, लोकांच्या टॅक्सनी सर्व सोयी उपभोगून हे काय तपश्चर्या करतात आणि हे सरकार चालवतात का एखादं मठ चालवतात हे पण समजत नाही की तुम्ही तपश्चर्या काय करताय. तुम्ही लोकांसाठी पॉलिसी बनवताय, तुम्ही कायदे बनवताय, हे सरकार म्हणून तुमचं काम आहे. आणि ते काम करत असताना तपश्चर्या किंवा असे धार्मिक प्रकारचे शब्द वापरणं हे कशासाठी आहे हे काय समजत नाही. आणि आपल्या देशामधील एक सरकार हे उत्सवप्रेमी सरकार आहे. ते प्रत्येक गोष्टी मुहूर्त बघून करतं, प्रत्येक ठिकाणी एक उत्सव वातावरण, इव्हेंटचं वातावरण अशा प्रकारचं गेल्या 10-11 वर्षामध्ये आपण पाहिलेलं आहे. तशाच प्रकारे एक मुहूर्त काढून त्या ठिकाणी हे काळे कायदे मागे घेतले गेले आणि त्या ठिकाणी जो MSP आहे ते आम्ही देऊ असं लेखी त्यांना आश्वासन दिलं गेलं. परंतु मागच्या 2-3 वर्षामध्ये हे आश्वासन पूर्ण झालेलं नाही आणि हीच परिस्थिती संपूर्ण देशभर आहे. हे जो MSPचा जो विषय आहे हा सोडवला जात नाही. हा जो MSPचा विषय आहे हा नैसर्गिक नाही आहे. हा MSPचा विषय हा मानवनिर्मित आहे. हे सरकारच्या हातामध्ये आहे. सरकारची जर इच्छाशक्ती असेल तर त्या ठिकाणी सरकार लोकांचे काही MSP आहे जो योग्य बाजारभाव आहे तो ठरवून देऊ शकतं. जे काही वेगवेगळे पिकं शेतकरी घेतात त्या प्रत्येक शेतमालाला योग्य भाव ठरवून देणं आणि जे त्यांची व्यापाऱ्यांकडून पिळवणूक होणार नाही अशी व्यवस्था निर्माण करणं किंवा त्यांची गोडाऊनची व्यवस्था करणं, त्यांचा माल साडणार नाही अशी व्यवस्था करणं, त्यांना गोडाऊन देणं, त्यांची स्टोरेज त्यांना निर्माण करणं, ही जर व्यवस्था सरकारने निर्माण केली तर शेतकऱ्यांचे आत्महत्याचं जो प्रमाण आहे किंवा शेतकऱ्यांची जी काही आर्थिक परिस्थिती जी खालावलेली आहे त्यांनी त्यांचे कुटुंब आज जे रस्त्यावर आल्याची परिस्थिती आहे किंवा त्यांचे मुलं ज्याप्रमाणे हा आक्रोश करत आहे हा आक्रोश त्याशिवाय थांबणार नाही. MSP त्यांना देणं हे महत्त्वाचं आहे. त्यांच्या मालाला योग्य किंमत देणं महत्त्वाचं आहे. नाही त्यावेळेस वेगवेगळे रिपोर्ट घेऊन किंवा वेगवेगळ्या कोर्टाचे आदेश दाखवून सरकार प्रत्येक गोष्ट थोपण्याचा प्रयत्न करतं की हे कोर्टाने सांगितलं आहे आम्ही करणार, हे आम्ही ठरवलं हे आम्ही करणार, ह्या पॉलिसी बनवणार, हे नियम लावणार, हे कायदे आम्ही जे लोकांनी मागितले नाहीत ते कायदे मात्र लोकांच्या माथ्यावर थोपवले जातात. परंतु या ठिकाणी शेतकरी त्या ठिकाणी आंदोलन करतायत परंतु त्या ठिकाणी त्यांची कुठलीही बाजू किंवा सुनावणी ही योग्य प्रकारे झाली नाही आणि त्यानंतर हा जो विषय आहे हा ऐरणीवर आला. परंतु मागच्या 1-1.5-2 वर्षामध्ये तुम्ही पाहिलं असेल MSP मिळालेली नाही. तोच प्रकार संपूर्ण महाराष्ट्रात आहे की ज्या ठिकाणी MSPची जी काय हे लढाई आहे ती त्या ठिकाणी शेतकरी सरकारकडे मागतायत की आम्हाला आमच्या शेतीमालाला, तुम्ही बघितलं असेल महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक आंदोलनं झाले. जे शेतकरी नेते आहेत त्यांनी पदयात्रा काढल्या, त्यांनी शवयात्रा काढल्या, त्यांनी सगळं काय करून बघितलं की काही करून आमच्या शेतमालाला भाव द्या, आमच्या सोयाबीनला भाव द्या, आमच्या ज्वारीला भाव द्या, आमच्या गव्हाला भाव द्या, आमच्या ऊसाला भाव द्या. ह्या वेगवेगळ्या प्रकारची जी आंदोलनं आहेत ही निरंतर आपल्या देशामध्ये किंवा राज्यामध्ये आपण नेहमी पाहिलेली आहेत.
परंतु त्याचं कोणत्याही प्रकारचं जे समर्पक जे समाधान आहे ते आजपर्यंत झालेलं नाही. त्यामुळे हे दुसरं कारण आहे, शेतमालाला योग्य भाव नसल्यामुळं आणि जे व्यापारी आहे ते व्यापारी धार्जिनं त्यांचं धोरण असल्यामुळं हे जे शेतकरी आहे त्यांच्या आत्महत्या आणि शेतकऱ्याची जी खालावलेली परिस्थिती आहे त्याला हे दुसरं कारण जबाबदार आहे. मित्रांनो, तिसरं कारण जे शेतकऱ्यांच्या आत्महत्या न थांबण्याचं किंवा शेतकऱ्यांची ज्या आत्महत्या ते निरंतर प्रत्येक वर्षामध्ये वाढत आहेत किंवा किंबहुना ते न थांबता त्याच्यामध्ये जे शेतकरी आहे त्यांची पिळवणूक होत आहे, त्याचं तिसरं जे कारण आहे ते म्हणजे खाजगी सावकार असतील किंवा खाजगी फायनान्स कंपन्या असतील किंवा खाजगी ज्या कंपन्या आहेत आणि ज्या सरकारी कंपन्या आहेत ज्या त्यांना लोन देतात, जे कर्ज देतात, ते कर्ज वसुली हा जो एक विषय आहे, कर्ज वसुली हा सुद्धा एक मोठा विषय आहे की जो शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करतो. तुम्ही पाहिलं असेल की आपण अनेक बातम्या आपण ऐकतो, पाहतो की शेतकरी कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या, कर्जाला कंटाळून शेतकरी आत्महत्या केली, गळफास घेतला किंवा अशा वेगवेगळ्या बातम्या आपण नेहमी ऐकतो. किंवा ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यांच्या कुटुंबाशी जेव्हा बोललं जातं त्यावेळेस ते सुद्धा हे सांगतात की ह्या ठिकाणी आमचं कर्ज होतं, हप्ते थकलेले होते आणि बँकेने आमची बैलजोडी नेली, आमच्या म्हशी नेल्या, आमची जनावरं नेली, आमचं ट्रॅक्टर नेलं आणि त्यामुळं आज आमच्याकडं ही परिस्थिती आलेली आहे की आमचा जो माणूस आहे त्यांनी आत्महत्या केलेली आहे. तर हा जो एक विषय आहे ना हा खूप महत्त्वाचा आहे की हे जे शेतकऱ्यांवर जे कर्ज असतं ते वेगवेगळ्या प्रकारे त्या ठिकाणी ते शेतकरी कर्ज का घ्यावं लागतं त्यांना, कारण त्याची परत हे लिंक आहे. ही एक प्रकारे ज्यावेळेस शेतकरी शेती पिकवतो त्यावेळेस त्याला वेगवेगळे खतं आहेत, बी बियाणं आहेत आणि शेतीसाठी लागणारे अवजार असतात, बैलजोडे असतात किंवा असे वेगवेगळे ट्रॅक्टर असेल किंवा जे काही असेल ते सर्व काही जे खर्च असतात ते आणि त्यासाठी पेरणीसाठी लागणारा खर्च आणि हा खर्च ज्यावेळेस तो करतो त्यावेळेस मग त्याची एक अपेक्षा ही असते की मला ज्यावेळेस पीक येईल त्यावेळेस मी हे सर्व त्याच्यामध्ये जो फायदा होईल तो आमच्या घरासाठी होईल आणि प्लस हे जे काही कर्ज आमच्यावर झालेलं आहे आम्ही फेडून टाकू आणि आमचे चांगले दिवस येतील, आजचे दिन ज्याला म्हटलं जातं ते आजचे दिन आमचे येतील ही त्याची अपेक्षा असते. परंतु प्रत्यक्षामध्ये ज्यावेळेस अवकाळीमुळं किंवा इतर नैसर्गिक कारणामुळं म्हणा किंवा त्याच्यावर जे काही योग्य भाव त्याला न मिळणं किंवा ज्यावेळेस त्याला हमी भाव नाही आहे त्याच्यामुळे जेव्हा शेत पिकवलं जातं त्यावेळेस त्याचा गुणवत्ता बघून किंवा त्याची अशा प्रकारे ज्यावेळेस त्याची किंमत ठरवली जाते आणि त्याला जर ते लॉसमध्ये जर त्याला द्यावं लागलं तर त्याच्यामुळं काय होतं की हे जे काही शेतकरी आहेत त्यांना आत्महत्येला प्रेरणा दिल्यासारखं किंवा आत्महत्येला त्यांना प्रवृत्त केल्यासारखी ती परिस्थिती निर्माण होते. आणि म्हणून हे कारण आहे की त्याच्यामुळे जे काही शेतकरी आहेत त्यांची आत्महत्या हे निरंतर चालतात, हे थांबत नाहीत आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांची कर्जमाफी हा मार्ग त्याच्यामध्ये एक आहे की सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली पाहिजे. परंतु ह्यामध्ये ज्यावेळेस शेतकरी ज्यावेळेस स्वतःसाठी काही काम करतात त्यावेळेस त्यांची कर्जमाफी तुम्ही द्या किंवा नका देऊ, परंतु ज्यावेळेस नैसर्गिक आपत्ती त्यांच्यावर येते आणि ज्यावेळेस त्यांच्यासमोर हे सर्व प्रश्न उभे राहतात किंवा ज्यावेळेस सरकारकडून जी अपेक्षा असते ती ज्यावेळेस पूर्ण होत नाही त्यावेळेस मात्र त्यांचा भ्रमनिराश होतो आणि त्याचा जो काही शेवटचं पाऊल असतं ते म्हणजे आत्महत्या करणं आणि त्यामुळे शेतकरी हे आत्महत्या करतात. तर मग तिसरं जे कारण आहे ते म्हणजे खाजगी आणि जे काही बँका आहेत किंवा जे काही कर्ज आहे ते सरकारी कर्ज आहे त्या कर्जाची परतफेड न केल्यामुळं त्यांना आत्महत्येला प्रेरणा दिल्यासारखं किंवा त्यांना प्रवृत्त व्हावं लागतं. मित्रांनो, आता चौथं जे महत्त्वाचं कारण आहे ते सर्वात पहिल्यांदा आपण समजून घेणं महत्त्वाचं आहे. कारण हे जे कारण आहे हे कारणावरच शेतकऱ्याचा जो काही जीवन आहे ते अवलंबून आहे. कारण शेतकरी हा एक वेळेस निसर्गावर मात करू शकतो, शेतकरी त्याचे जे काही हमी भाव आहे त्याचे एक वेळेस नुकसान सहन करू शकतो किंवा शेतकरी जर त्याच्यावर काही कर्ज झालं मग ते खाजगी असेल किंवा त्या ठिकाणी बँकांचं कर्ज असेल ते सुद्धा तो एक वेळेस फेडू शकतो. परंतु त्याला जी अपेक्षा असते की ज्यावेळेस नैसर्गिक आपत्ती येतात किंवा अशा प्रकारे ज्यावेळेस त्याला अवकाळी असेल किंवा अशा गोष्टी ज्यावेळेस त्यामुळं जर त्याचं नुकसान झालं तर त्याची अपेक्षा ही असते की अशा वेळेस सरकारने आमच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. आणि आता जी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे किंवा वेगवेगळ्या राज्यांमध्ये निर्माण झालेली आहे त्या ठिकाणी हाच प्रश्न आहे सरकारी मदत. आणि सरकारी जी मदत असते ही मदत ही देणं योग्य वेळेमध्ये जागेवर देणं आणि योग्य प्रकारची देणं
हे खूप महत्त्वाचं असतं. म्हणून चौथं जे कारण आहे ते हे आहे सरकारी मदत. योग्य वेळेत आणि योग्य प्रकारची जर त्या शेतकऱ्यांना मिळाली नाही तर त्यांना शेवटी नैसर्गिक आपत्ती, त्याच्यानंतर योग्य भाव न मिळणं, त्याच्यानंतर कर्ज आणि त्यानंतर सरकार पाठीशी न राहणं, ह्या 4 कारणामुळं त्यांना आत्महत्येला प्रेरित व्हावं लागतं किंवा त्यांची जी परिस्थिती आहे ती सुधारत नाही आणि दिवसेंदिवस खराब होत जाते आणि त्यांच्या कुटुंबाला त्याच्यामुळं सहन करावं लागतं. आणि म्हणून आज आपण भारतामध्ये किंवा ज्या प्रकारचे महाराष्ट्रामध्ये गेल्या 1-1.5-2 महिन्यापासून जी परिस्थिती पूरग्रस्तामुळे निर्माण झालेली आहे, ह्या पूरग्रस्तीमध्ये किंवा ज्या प्रकारचं संकट आपण पंजाबमध्ये बघितलं होतं, कारण आपल्या अगोदर पंजाबमध्ये आपण जो काही महापूर झाला आणि त्याच्यामध्ये ज्या प्रकारे त्या ठिकाणी घरांचं नुकसान झालं, जनावरं वाहून गेली, त्यांचं पिकं वाहून गेली, जमिनी वाहून गेल्या, तोच प्रकार नंतर महाराष्ट्रामध्ये सुद्धा झालेला आहे. आणि हे जी काही नैसर्गिक आपत्ती होती ती महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर त्यांच्यामुळं शेतकऱ्यांची जी पहिली अपेक्षा होती ती ही होती की महाराष्ट्राचं जे सरकार आहे ते आमच्या पाठीशी उभं असावं. आणि त्यांची पहिल्यापासून एक मागणी होती की ज्या प्रकारची आपत्ती आमच्यावर आलेली आहे, आमच्या जमिनीचं म्हणजे पिकाचं नुकसान नाही झालेलं, आमच्या जमिनीसुद्धा वाहून गेलेल्या आहेत आणि आम्हाला आज म्हणजे हाताला पीक तर येणारच नाही आणि जर पाऊस जरी संपला तरी परंतु हे जे पीक जे राहिलेलं आहे ते गेल्यातच जमा आहे. त्याच्यामुळं आता संपूर्णपणाने आमच्यावर जे कर्ज झालेलं आहे ती कर्जमाफी ही मागणी त्यांनी केली. परंतु मागच्या 1-1.5 महिन्यापासून जो खेळ चाललेला आहे आणि जे डबल इंजिनचं जे सरकार आहे ते सरकार ज्या प्रकारे काम करत आहे ते बघितल्यानंतर एक गोष्ट आपल्याला समजते की त्या ठिकाणी महाराष्ट्राचे जे सरकार आहे ते येऊन जाऊन मागच्या 15 दिवस तरी कमीत कमी झाले असतील. प्रत्येक वेळेस आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत, आम्ही शेतकऱ्यांना मदत करणार, आम्ही त्यांना योग्य मदत करणार, आम्ही NDRFची निकषाप्रमाणे मदत करणार, त्याच्या निकष बाजूला काढणार. आम्ही ओला दुष्काळ आम्ही जाहीर करायची काही गरज नाही, कारण ओला दुष्काळ ज्यावेळेस ते विरोधी पक्षामध्ये होते त्यावेळेस म्हणत होते की ओला दुष्काळ जाहीर करा. आता मात्र म्हणतात की मॅन्युअलमध्येच नाही आहे ओला दुष्काळ. मग तुम्हाला 2022मध्ये माहिती नव्हतं का की ते मॅन्युअलमध्ये नाही, तरी परंतु तुम्ही म्हणत होता की ओला दुष्काळ जाहीर करा. आता तुम्ही म्हणताय की ओला दुष्काळ आम्ही जाहीर नाही करणार, आम्ही दुष्काळाचे नियम लावणार. म्हणजे तुम्ही करताय काय? आणि आता शेवट करत या ठिकाणी त्याच्यानंतर जे काही पंचनामे चालू आहेत ते पंचनामे आम्ही करतोय. म्हणजे बघा, पंतप्रधानांकडे जाऊन मुख्यमंत्री पंतप्रधानांना जाऊन भेटले, त्यांना सर्व परिस्थिती सांगितली. आता हे सांगायची परिस्थिती का पडते हे मला समजत नाही, कारण TV चॅनलवर पंतप्रधानांना पूर्ण देशाची माहिती सगळी मिळते की कुठं कुठं फ्लड आहे, कुठं पूरस्थिती निर्माण झाली, संपूर्ण देशामध्ये काय परिस्थिती आहे ह्याचं रिपोर्टिंग पंतप्रधानांना होत असतं. परंतु एक फॉर्मॅलिटीज म्हणा किंवा पंतप्रधानांना जाऊन भेटायचं आहे आणि त्यांना सांगायचं आहे की आम्हाला असं आमची मदत करा, म्हणजे एक फॉर्मॅलिटी आहे. त्याच्यानुसार जाऊन मुख्यमंत्री गेले, त्या ठिकाणी जाऊन भेटले आणि पंतप्रधानांना सांगितलं की आम्हाला मदत करा. परंतु मागचे 15 दिवस झाले आपण बातम्या ऐकतोय की मदत करणार, पण ते कधी करणार हे माहीत नाही. आपले जे महसूल मंत्री आहेत ते म्हणतायत की लोकांची मागणी आहे की NDRFचे जे निकष आहेत ते बाजूला ठेवा आणि प्रत्येक निकष हे वेगवेगळे लावले जातात, त्या वेळेची परिस्थिती बघून लावले जातात आणि त्यामुळं सध्याची जी परिस्थिती आहे ते बघून निकष आम्हाला लावायचे. हे तुम्ही समजून घ्या, हे चाललंय काय. तुम्हाला योग्य जी परिस्थिती आहे तुम्ही बघा, गुजरात म्हणजे पंजाबमध्ये जेव्हा अशी परिस्थिती निर्माण झाली त्यावेळेस त्या ठिकाणी पंजाब सरकारने त्यांचा जे काही सरकारी मदत आहे ती त्यांनी त्या ठिकाणी जाहीर केली. आता रिसेंट जे काही कर्नाटकमध्ये जी परिस्थिती निर्माण झाली त्या ठिकाणी 10 लाख हेक्टरचं नुकसान झाल्याची बातमी मिळाली. परंतु ज्या प्रकारची मदत कर्नाटक सरकारने डबल केली, आपल्या महाराष्ट्राची डबल कर्नाटक सरकारने सुद्धा केली. त्याचं जे काही क्लिप आहे ते आता तुम्ही पहा की कर्नाटकमध्ये सरकारने कशा प्रकारे मदत केली. ती पहिली मदत बघा, ती कशा प्रकारे केली ते पहिलं. कर्नाटक सरकारनं अतिवृष्टीग्रस्तांसाठी महाराष्ट्राच्या दुप्पट मदत जाहीर केली. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पूरग्रस्त बिदर भागाचा दौरा केल्यानंतर NDRFच्या निकषांबाहेर जाऊन ही मदत केली. महाराष्ट्र सरकारनं कोरडवाहू शेतीसाठी 8,500 रुपये नुकसान भरपाई जाहीर केली असताना कर्नाटकनं कोरडवाहू पिकांसाठी 17,000 रुपये प्रति हेक्टर, बागायतीसाठी 25,000 आणि फळबागांसाठी 31,000 रुपये हेक्टरी मदत जाहीर केली आहे. म्हणजे महाराष्ट्रापेक्षा कमी नुकसान होऊन सुद्धा कर्नाटक सरकार आपल्यापेक्षा डबल मदत करतंय. मग महाराष्ट्रामध्ये काय प्रॉब्लेम आहे? आणि आता मी जसं पहिलं म्हटलं
की आपल्या देशामध्ये एक प्रकारचं जे सरकार आहे ते उत्सव साजरं करणारं सरकार आहे. त्याचे नियम कायदे किंवा जे पण काही स्कीम असतात गव्हर्नमेंटच्या स्कीम, ह्या स्थापन करायच्या अगोदर किंवा चालू करायच्या आधी ते पहिले मुहूर्त बघतात का काय, हा प्रश्न माझ्या मनात आहे. कारण ज्या वेळी सण असतात, उत्सव असतात, त्याच वेळेस एखादा कार्यक्रम किंवा एखादी घोषणा ही केली जाते आणि त्याच्या शुभेच्छा, सणाच्या शुभेच्छा आणि तुम्हाला एक उत्सव करायची संधी, जसं GST उत्सव करा किंवा ज्या प्रकारे असे वेगवेगळे कायदे तुम्ही जर बघा, आठवा मागच्या 10-11 वर्षामध्ये तुमचं सगळं लक्षात येईल की प्रत्येक वेळेस काही ना काही एक कारण दिलेलं आहे. आता सुद्धा सांगितलेलं आहे की दिवाळीपूर्वी आम्ही मदत करणार. आता दिवाळीचा मुहूर्त आहे, दिवाळीचा मुहूर्त काढून त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की दिवाळीपूर्वी आम्ही मदत करणार. म्हणजे याचा अर्थ काय की दिवाळी ज्यावेळेस येईल तोंडावर त्यावेळेस आम्ही त्यांना मदत करणार. म्हणजे मागच्या 1.5-2 महिन्यामध्ये त्या लोकांनी जे काही सहन केलं किंवा त्यांची जी परिस्थिती झालेली आहे त्या परिस्थितीमधून त्यांनी विचार न करता त्या ठिकाणी पंतप्रधान येतील, त्या ठिकाणी एक भाषण करतील आणि पंतप्रधान येऊन त्यांच्या हस्ते हे सर्व चेकचं वाटप होईल आणि पंतप्रधान सांगतील की दिवाळीच्या शुभेच्छा आणि त्यानंतर तुम्हाला आम्ही तुमचं थोडं गोड केलं. म्हणजे 1.5-2 महिने तुम्ही रडत होता किंवा तुमचे किती जनावरं गेले, तुमचं काय नुकसान झालं, हा विषय न राहता त्याच्यामध्ये एक उद्देश आहे, तो म्हणजे उत्सव साजरा करणं आणि लोकांना त्या जे काही त्यांची जी पीडा आहे, जे दुःख आहे त्याच्यामध्ये मदत न करता, त्यावेळेसला मदत न करता पुढे 1-2 महिने खेचणं आणि ज्यावेळेस मुहूर्त येईल, त्यांच्या राजकारणासाठी योग्य वेळ येईल, त्यावेळेस हा विषय पुढे घेणं आणि त्याचं क्रेडिट घेणं, हा विषय आपल्या देशामध्ये चालू आहे. परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट आता लोकांनी हे समजून घेतली पाहिजे की देशातला जो पैसा आहे, देशातलं जे सरकार आहे ते आमच्या पैशाने आणि आमच्या मतांनी बनलेला आहे आणि जो फंड देशाच्या सरकारकडे आहे तो देशाचा फंड हा लोकांचा फंड आहे, लोकांचा पैसा आहे आणि जर सरकार मदत करतं तर आमच्यावर उपकार करत नाही, तो आमचा अधिकार आहे किंवा शेतकऱ्यांचा तो अधिकार आहे आणि म्हणून सरकारने त्यांचं कर्तव्य म्हणून ते केलं पाहिजे, उपकार म्हणून केलं नाही पाहिजे. परंतु आपल्या देशामध्ये काय झाले, सरकार नावाची जी व्यवस्था आहे आणि पार्ट्या ज्या आहेत, ह्या पार्ट्यांचं जे राजकारण आहे, ह्या 2 गोष्टीमध्ये आपली जी लोकशाही आहे ती फसल्यासारखी झालेली आहे. आपल्या लोकशाहीमध्ये काय झालं की लोकशाहीने जे संविधान दिलेलं आहे त्या संविधानाप्रमाणे देश चालणं आवश्यक आहे. संविधानाप्रमाणे लोकांचं जीवनमान सुधारणं, ज्याला वेलफेअर स्टेट म्हणतात, ते करणं आवश्यक आहे आणि सरकारचं हे कर्तव्य आहे की जे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीमध्ये सांगितलेलं आहे की सरकारचं हे कर्तव्य आहे की देशामध्ये सर्व जी व्यवस्था आहे ती योग्य प्रकारे चालवणं आणि सर्व लोकांचा समान पद्धतीने जाती, धर्म, भाषा, प्रांत, लिंग हे न पाहता सर्व जाती धर्माच्या लोकांचा विकास करणं. कारण त्यासाठी तुम्ही बघितलं असेल ज्यावेळी संविधानिक पदावर ज्यावेळेस मग पंतप्रधान असतील, राष्ट्रपती असतील, सुप्रीम कोर्टाचे जज असतील किंवा जे पण आमदार, खासदार जे कोणी असतात त्यांना शपथ दिली जाते, संविधानाची शपथ, की आम्ही सर्व लोकांसाठी सर्व समान पद्धतीने काम करू, कोणाशी भेदभाव करणार नाही. परंतु आपल्या देशामध्ये ही जी सरकार नावाची व्यवस्था आहे त्या सरकारला क्रेडिट न देता जे पार्टी सत्तेमध्ये बसलेली आहे त्या पार्टीचा जीव जातो, आम्हाला क्रेडिट द्या आणि आम्ही काम करतोय, आम्ही करतोय किंवा मी करतोय, ते सरकार करतं की नाही ते जाऊ द्या, ही माझी गॅरंटी, मी करतो, मी देतो, जसं काय ते घरातून आणून देतात. अशा पद्धतीची परिस्थिती मागच्या 10-11 वर्षामध्ये आपल्या देशामध्ये आहे आणि म्हणून आता ही वेळ आलेली आहे की लोकांनी सांगितलं पाहिजे की ही जी परिस्थिती आहे ही बदलणं आवश्यक आहे किंवा शेतकऱ्यांनी आता ही मागणी केली पाहिजे की ह्याचं एक वन्स अँड ऑल एक सोल्युशन आम्हाला द्या की जेणेकरून ह्या मागच्या 10-11 वर्षामध्ये जे 40,000च्या आसपास ज्या आत्महत्या झालेल्या शेतकऱ्यांच्या त्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत, शेतीमालाला योग्य भाव मिळाला पाहिजे आणि या शेतकऱ्यांची कायमस्वरूपी एक सुटका झाली पाहिजे. त्यांच्या शेतीमालाला भाव योग्य देऊन योग्य प्रकारच्या पॉलिसी जर त्यांच्यासाठी बनवल्या गेल्या तर निश्चितपणे त्यांचं आयुष्य बदलू शकतं, त्याचं जीवनमान सुधारू शकतं. त्यांचे जे आज कुटुंब जे सफर करत आहेत ते त्यांचं होणार नाही आणि अशी जी मुलींनी ज्या प्रकारे सांगितलं की जे माझ्या पप्पांच्या बाबतीत झालं ते दुसऱ्याच्या बाबतीमध्ये होऊ नये, ही अपेक्षा सरकारची असली पाहिजे, ही मागणी सरकारची असली पाहिजे की इथून पुढं कधीही कोणाही शेतकऱ्याला आत्महत्या करायला गरज पडणार नाही अशा प्रकारची व्यवस्था आम्ही देशामध्ये निर्माण करू, हे सरकारने बोललं पाहिजे. परंतु अशा प्रकारची गोष्ट न सांगता आम्ही मदत करणार, दिवाळीपूर्वी करणार, आम्ही मुहूर्त बघणार आणि मग मदत करणार आणि किती करणार ती दुसऱ्या राज्यापेक्षा कमी जास्त हा भागच नाही, आम्ही नियमाप्रमाणे करणार. अहो तुम्ही नियमाप्रमाणे करताय परंतु नियमाप्रमाणे ते मिळतं का नाही
ह्याची गरज आहे. पीक विमा जो दिला जातो त्या पीक विम्यामध्ये सरकारने बदल केले. तुम्ही हा रिपोर्ट ऐका, त्याच्यामध्ये तुम्ही समजेल की जो पीक विमा जो लोकांना शेतकऱ्यांना मिळत होता त्याच्यामध्ये सुद्धा सरकारने नियम बदलले. NDRFचे 10 वर्षापूर्वीचे नियम आहेत ते मात्र सरकार म्हणते की त्याच्या निकषाप्रमाणे आम्ही देणार, त्याच्यामध्ये बदल नाही करणार. परंतु मागच्या 2-3 वर्षापूर्वी जी पीक विमा योजना 1 रुपयात सुरू केली होती ती मात्र बंद पाडलेली आहे आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांना पीक विमा मिळत नाहीये. जर पीक विमा मिळाला नाही तर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कशी मिळणार हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे. परंतु सरकार त्याच्यामध्ये काही करायला तयार नाही. नियम बदलून झालेले आहेत आणि ह्या वर्षीचे आता मोठं नुकसान झालेलं आहे. त्याच्यामुळं शेतकऱ्यांचं साठी एक प्रकारे आकाश फाटल्यासारखी त्यांची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि म्हणून सरकारने हे जे निकष बदललेले आहेत ते परत पहिल्यासारखे करावेत आणि त्याप्रमाणे शेतकऱ्यांना संरक्षण द्यावं ही सुद्धा मागणी आता शेतकऱ्यांनी केली त्यामुळे महाराष्ट्रातल्या अर्ध्या महाराष्ट्रातला शेतकरी सध्या संकटात आहे आणि ज्या वेळेला शेतकरी संकटात असतो मग तो आसमानी संकटामुळे का असेना पण जेव्हा तो संकटात असतो तेव्हा त्याची सगळी भिस्त ही सरकारी मदत आणि पीक विम्यावर अवलंबून असते. सरकारी मदतीबाबत अजूनही कोणतीही घोषणा झालेली नाही आहे पण पीक विम्याकडे आता शेतकऱ्यांचं लक्ष आहे. पण तिथे मात्र कथा वेगळीच आहे कारण पीक विम्याचे निकष बदललेले आहेत. म्हणजे 1 रुपयात पीक विमा योजना सरकारनं सुरू केली होती पण भ्रष्टाचारामुळे ती बंद पडली आहे आणि आता जी पीक विमा योजना सुरू आहे त्या पीक विमा योजनेचे निकष बदलण्यात आले. त्यामुळे पीक विमा नको पण निकष आवर असं म्हणायची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. बघूयात. मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात आणि उत्तर महाराष्ट्रातही पावसानं असा धुमाकूळ घातलाय. मराठवाड्यातल्या नुकसानीची तर गणतीच नाहीये. ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्या शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत ते सरकारी मदत आणि पीक विम्याकडे. पण 1 रुपयात पीक विमा योजना भ्रष्टाचारामुळे बंद पडली. त्यामुळे पीक विमा काढण्याचं प्रमाण यंदा सरासरीपेक्षा निम्म्यावर आलंय. याशिवाय पीक विम्याची भरपाई मिळण्याचे निकषही बदलण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या तुलनेत विम्यापोटी अपुरी मदत मिळण्याचा अंदाज तज्ज्ञ वर्तवतात. नाही, जे काही निकष आहे ते त्या परिस्थितीनुसार लावले जातात. आता राज्यावर वेगळी परिस्थिती आहे त्यामुळे वेगळे निकष लावण्याची मागणी सर्व लोकप्रतिनिधींकडून आली आहे. त्यावर योग्य विचार करू. 2023 पासून सुरू झालेल्या 1 रुपयात पीक विमा योजनेला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत होता. गैरप्रकारांच्या तक्रारीनंतर 2025 पासून ही योजना गुंडाळण्यात आली. योजना बंद झाल्यानं पूर्वीप्रमाणे शेतकऱ्यांना विम्याचा संपूर्ण हप्ता स्वतः भरावा लागतो. त्यामुळे यंदा सरासरीच्या तुलनेत केवळ 47.72% शेतकऱ्यांनीच पीक विमा काढलाय. राज्यात 39,37,629 शेतकऱ्यांनी पीक विम्याचा हप्ता भरला. त्यानुसार 51,17,450 हेक्टरवरची पिकं विम्याअंतर्गत संरक्षित झाली आहेत. गेल्या वर्षी 76,19,512 शेतकरी पीक विमा योजनेत सहभागी झाले होते. पीक विमा योजनेत शेतकऱ्यांच्या सहभागाची विभागनिहाय आकडेवारी पाहिली तर अमरावती आणि लातूरमध्ये पीक विमा योजनेत सर्वाधिक नोंदणी झाली तर कोल्हापूर विभागात पीक विमा योजनेला सर्वात कमी प्रतिसाद मिळाला. अमरावतीत 68.88%, लातूरमध्ये 66.99%, छत्रपती संभाजीनगर 57.69%, नाशिक 51.71%, कोकणात 45.57%, पुण्यात 27.83%, नागपुरात 21.25% आणि कोल्हापुरात फक्त 17.83% पीक विमा नोंदणी झाली. शेतकऱ्यांना सरकार मदत करणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घोषणा केली आहे. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या सरकार पाठीशी आहे असंही ते म्हणाले. ज्या शेतकऱ्यांचं नुकसान या अतिवृष्टीमध्ये झालंय त्यांना सर्वांना तात्काळ मदत ही राज्य सरकारच्या वतीनं देण्यात येईल आणि मराठवाड्यातल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकरी असेल किंवा गावकरी असेल त्याच्या पाठीशी हे सरकार निश्चितपणे उभं राहील. वेगवेगळ्या प्रकारे ज्या ज्या प्रकारचं नुकसान झालेलं आहे त्या सगळ्या नुकसानाच्या संदर्भात एक कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी तयार करून आणि ही सगळी जी काही मदत आम्ही करणार आहोत ही पुढच्या आठवड्यामध्ये त्या संदर्भातली घोषणा आम्ही करू आणि शक्यतोवर आमचा प्रयत्न आहे की सगळी मदत ही शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी त्यांच्या खात्यामध्ये मिळाली पाहिजे
अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. तसाच निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. आणि म्हणून मित्रांनो, एक शेवटी मी तुम्हाला एक फॅक्ट सांगतो की मागच्या 10 वर्षामध्ये आपल्या देशातील जे श्रीमंत उद्योगपती आहेत, जे कॉर्पोरेट आहेत, त्यांची सरकारने 14 ते 15 लाख कोटी रुपये हे माफ केले. परंतु फक्त महाराष्ट्रामध्ये मागच्या 10 वर्षामध्ये 37,000पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. संपूर्ण देशातील जर ही आकडेवारी काढली तर ती लाखांमध्ये जाते. ह्याच आणि ते आत्महत्या करण्याचं कारण जे आपण आता कारण आपण ती बघितली ती तर कारणं आहेच, पण त्या सर्वापेक्षा सगळ्यात मोठं कारण जर कोणतं असेल तर कर्जमाफी हे सर्वात मोठं कारण आहे. मग जर गरिबांची कर्जमाफी होऊ शकत नाही, जर बँका त्यांना कर्जमाफी देत नाहीत, मग श्रीमंतांना कशा देतात? कारण हा जो देश आहे हा लोकशाही देश आहे. या देशामध्ये संविधानाचं राज्य आहे असं वारंवार सांगितलं जातं. मग संविधानाच्या राज्यामध्ये 2 नियम असू शकत नाहीत. गरिबांसाठी एक नियम, श्रीमंतासाठी हा एक नियम. हा असा कसा आहे? ह्याचा अर्थ संविधानामध्ये प्रॉब्लेम नाही आहे, जे सरकार आहे त्याच्या नियतीमध्ये प्रॉब्लेम आहे असा अर्थ जर जनतेने काढला तर त्याच्यामध्ये काही चुकीचं होणार नाही. आणि म्हणून सर्वात महत्त्वाचं ही अपेक्षा आहे की जे सांगितलं होतं की जर डबल इंजिन असेल तर ते वेगाने धावेल, वेगाने विकास होईल. तर वेगाने विकास करण्याची आज गरज आहे. आणि म्हणून जे डबल इंजिन आहे ते धावणं आवश्यक आहे. आणि जे शेतकरी आहेत त्यांना कर्जमुक्त करणं आणि त्यांची जे समस्या आहेत, त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य करणं आणि त्यांचं जीवनसुद्धा आनंदी व्हावं. आणि ज्याप्रमाणे त्या लहान लेकरीने सांगितलं, त्या लहान मुलीने सांगितलं की माझ्या वडिलांच्या बाबतीत जे झालं ते कोणाच्या बाबतीमध्ये होऊ नये, अशा प्रकारची परिस्थिती येणाऱ्या दिवसामध्ये आपल्या देशामध्ये निर्माण व्हावी ही अपेक्षा. आणि म्हणून आपण जर काय तुम्हाला या विषयावर काय बोलायचं असेल, जर काय कमेंट असतील तुम्ही करा. निश्चितपणे जर व्हिडिओ आवडला त्याला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया आपण दुसऱ्या विषयासह दुसऱ्या व्हिडिओमध्ये.